श्रीराम. सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माझे प्रिय भक्त हो, आज आपण एकत्र आलो आहोत नामस्मरण या अत्यंत साध्या पण प्रभावी विषयावर चिंतन करण्यासाठी. हा विषय जितका सोपा वाटतो तितकाच तो आपल्या आध्यात्मिक जीवनाचा गाभा आहे. आपल्याला गोंदवलेकर महाराजांनी अत्यंत स्पष्ट शब्दात शिकवलं आहे की या संसार सागरातून बाहेर पडायचं असेल तर एकच नौका आहे, रामनाम. हे जीवन म्हणजे एक मोठा समुद्र आहे. यात सुखदुःखाची तरंग, आशा निराशेचे वादळ आणि मोहमायेचे जाळं असतं. पण या सगळ्यावर उपाय एकच, नामस्मरण. आपल्या आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जातो. कधी आरोग्याचं संकट, कधी नात्यांमध्ये तणाव, कधी आर्थिक अडचणी. पण या सगळ्या वेळी जर आपल्याला एक आधार असेल, एक हात धरायला असेल, तर तो म्हणजे भगवंताचं नाम. गोंदावलेकर महाराज सांगतात, नाम हे जीवनाचं सार आहे. जसं शरीराला प्राणवायू हवा तसं मनाला नाम हवंच. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे एक शब्द नाही, तो एक अनुभव आहे, एक जिवंत नातं आहे भगवंताशी. राम हे नाव म्हणजे श्रद्धेचा, भक्तीचा आणि शांतीचा श्वास आहे. जेव्हा आपण श्रीराम म्हणतो तेव्हा आपल्या आतल्या गोंधळाला विराम मिळतो. आपल्या मनात एक स्थैर्य निर्माण होतं. काही लोक म्हणतात, आमचं वेळेचं गणित जमत नाही. मग महाराज उत्तर देतात, तोंडात गोड नसेल तरी चालेल, पण तोंडात राम नाम असावं. ते पुढे सांगतात, काम करता करता, चालता चालता, अगदी झोपताना देखील मनात राम राम चालू असावं. भक्त हो, नाम हे साध्य नसेल ते साधन आहे. श्रीरामांचं नाम घेतलं की मन शुद्ध होतं, अहंकार वितळतो आणि भक्तीला मार्ग मिळतो. एका वेळेस एका शेतकऱ्याने महाराजांना विचारलं, महाराज, मी खूप प्रयत्न करतो, पण मन उधाणलेलं असतं, नाम जमत नाही. महाराज हसून म्हणाले, तू नुसता राम राम म्हणत राहा, तुझं काम तू करत राहा. नाम हळूहळू स्वतःचं कार्य करतं. जसं अग्नीत हात घातला की तो जळतोच, तसंच नाम घेतल्यावर मन शांत होतच. हीच तर नामाची ताकद आहे. ते आपोआप आपल्यात परिवर्तन घडवतं. उदाहरणार्थ, आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट या गोष्टींमध्ये आपण तासनतास घालवतो. पण दिवसातून 10 ते 15 मिनिटं जर आपण शांत बसून श्रीराम म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला कळेल, ही वेळ इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक समाधान देणारी आहे. तर भक्त हो, गोंदावलेकर महाराजांचं एक साधं पण अत्यंत खोल वाक्य आहे, नाम घेत राहा, नामच सर्व काही करेल. आपण आजपासून एक संकल्प करूया. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं शांत बसून श्रीराम श्रीराम असं मनात सतत म्हणायचं. बघा, काही दिवसातच आपल्या जीवनात एक वेगळं समाधान, शांतता आणि भक्ती येईल. गोंदावलेकर महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.